डोंबिवली 10 प्रभाग क्षेत्र पेंढारकर कॉलेज परिसरात असलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांवर केडीएमसी अतिक्रमण विभाग कारवाई करण्यासाठी गेले असता विभागातील पथक प्रमुख सुरेश कामराज एका सँडविचच्या गाडीवर कारवाई करत होते. त्यावेळी त्यांना गाडी मालकाने मारहाण केली. या प्रकरणामुळे या फेरीवाल्यांवर कोणाचे भय उरले आहे की नाही असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. यांना एवढी हिंमत येते कुठून? या फेरीवाल्यांना कोण पाठीशी घालत आहे का? त्यामुळे आता पालिका आयुक्त अभिनव गोयल कर्मचाऱ्यांना होणारी मारहाण पाहत राहणार की फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करणार हे पाहावे लागणार आहे. दरम्यान काही सामाजिक कार्यकर्ते आणि सोशल मीडिया वारंवार या अनधिकृत फेरीवाल्यांबाबत केडीएमसी आयुक्त, उपायुक्त, वॉर्ड अधिकारी यांना माहिती देत असतात, अर्ज देत असतात. पण वेळीच या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई होत नाही आणि मग या फेरीवाल्यांची इतकी हिंमत वाढते. याला जबाबदार कोण असा आता प्रश्न निर्माण होत आहे. चला पुढे. बंद कर, बंद कर.
डायरेक्ट पोलीस ठिकाणी जा. माझी आज कारवाई होते विजय सेलचं इथं स्टार्ट केलं आम्ही आणि तिथूनपर्यंत आम्ही कारवाई करत आलो आणि पेंढरकरला आलो होतो आम्ही वॉर्निंग पण दिलं त्यांनी आणि कालच सांगितलं होतं त्यांना इथं लावायचं नाही, उद्या कारवाई आहे, वॉर्निंग पण दिलं आम्ही. तरी पण ते कदम ऐकलं नाही. त्यांचे 4 गाडी येत होती, ते लावत होते बंद सुरू होते. मी त्यांना अर्धा तास दिला टाईम, तरी पण त्यांनी काढलं नाही. मारलं पण त्यांनी, बांबूनी मारलं आणि नखून पण मारलं. माझ्या इकडं बांबूनी मारलं इकडं आणि मला कंप्लेंट दिलं, अजून नाही दिलं. ते मेडिकल चालू आहे म्हणून ते मेडिकल करून यायला सांगितलं साहेबांनी, ते पोलीस लोकांनी. तुम्ही काय म्हणता, जेव्हा हे प्रकरण घडलं तुम्ही त्या जागेवर होते? सद्यस्थिती आम्ही सर्वजण कर्मचारी कारवाई करत होतो. पहिल्या दिनाने घरडा सर्कल करत आम्ही पेंढारकर कॉलेजच्या गेटसमोर आलो तर श्री कदम साहेबांची गाडी तशीच चालू होती. त्यांना बंद करा वगैरे आणि गाड्या काढून घेऊन जावा असं सांगण्यात आलं. तरी ती व्यक्ती ऐकत नव्हती. अर्धा तास तरी आम्ही तिथे थांबलो. नंतर आम्ही त्यांच्या गाड्याचे सामान वगैरे उचलून घेऊ लागलो. एवढं तो आडवा होऊन त्यांनी लगेच बांबूच्या साह्याने आमचे पथक प्रमुख सुरेश कामराजला